फादर दिब्रिटो आज संध्याकाळी अनंतात विलीन झाले। आज संध्याकाळी 6च्या सुमारास नंदाखाल चर्च म्हणजे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला। तत्पूर्वी दुपारी 3 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं होतं आणि दुपारी 4:30 नंतर नंदाखाल चर्चमध्ये यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं होतं। यावेळी अनेक वसई विरारकरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं, कारण वसई आणि फादर दिब्रिटो यांचं अनोखं नातं आहे आणि जेव्हा जेव्हा वसईच्या पर्यावरणाचा जेव्हा इतिहास काढला जाईल त्यावेळेला फादर दिब्रिटो यांचं नाव हे आग्रहानं घेतलं जाणार आहे। फादर यांच्या जाण्याने केवळ वसई विरारकरांवरच नाही तर अनेकांवर जो आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि फादरांना शोकसंदेश देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। यामध्ये काँग्रेसचे नाना पटोले असतील, पत्रकार निखिल वागळे असतील, पालघरचे खासदार हेमंत सावरा असतील, यांनी देखील शोकसंदेश आहे दिलेला आहे। भर पावसामध्ये अनेक वसई विरारकरांनी त्यांच्या अंतिम पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि पाऊस जर कदाचित नसला असता तर असंख्य मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। धोधो पावसात अनेक वसईकरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं आणि फादरांच्या जाण्यामुळे अक्षरशः वसई विरारकरांवा ख्रिस्ती बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण ख्रिस्ती बांधवांसाठी मोठं योगदान जे आहे फादरांचं होतं आणि फादर म्हणजे बायबलचा जो मराठी रूपांतर हे फादरांनी केलं होतं आणि ते खूप वाचनीय होतं आणि त्याच्या प्रती देखील खूप संपल्या होत्या। आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे वसईकरांच्या म्हणजे फादरांच्या माध्यमातून संपूर्ण वसईकरांना मिळालं होतं आणि याने वसई विरारकरांची मान ही मोठ्या प्रमाणावर उंचावलेली। त्यामुळे येत्या काळात फादर दिब्रिटोंसारखा माणूस पुन्हा न भूतो न भविष्यती होणं शक्य नाही। त्यामुळे ख्रिस्ती बांधव आहेत मोठ्या प्रमाणात यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। तर दुसरीकडे फादरांना जो दुर्धर आजार झाला होता त्या आजारामध्ये डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 3 महिने फक्त तुम्ही तुमच्याकडे आहेत, परंतु फादरांनी त्यांच्या केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि वसईकरांच्या प्रेमाखातर 3 वर्ष त्यांनी आपली काढली आणि फादरांची शेवटची इच्छा होती की माझा शेवट हा माझ्या राहत्या घरी व्हावा, म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणी जे आहे की नंदाखाल इथे आपल्या राहत्या घरी राहिले होते आणि रात्री त्यांचा जे अखेरचा श्वास त्यांनी आपल्या घरातच घेतला। फादर दिब्रिटो यांना HP लाईव्हच्या माध्यमातून समस्त वसई विरारकरांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली। फादरांबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतलेले, नेमकं त्यांचं काय म्हणणे आपण ऐकूयात। फादर दिब्रिटो नेहमी सांगायचे की माझा साधना धर्म हा ख्रिस्ती आहे, परंतु माझा समाज धर्म हा भारतीय आहे आणि तो जो विचार जो आहे ना तो फादरांनी केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात रुजवलं। म्हणजे एक साहित्यिकाची बांधिलकी अंतिमता समाजाबरोबर असते हा विचार घेऊन फादर उभे राहिले। मग ती पर्यावरण रक्षणाची चळवळ असू द्या, दहशतवाद विरोधाची लढाई असू द्या किंवा माणसामाणसातले सौहार्द असू द्या, त्यासाठी फादरांनी त्यांचं अथक काम केलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फादरांचं लॅटिन, इटालियन, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं आणि तरी देखील त्यांनी सातत्याने मराठीमध्ये लेखन केलं आणि महाराष्ट्राने देखील त्यांच्या ह्या कार्याची दखल 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करून घेतली। दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रातला जी संत परंपरा आहे, महाराष्ट्रातले जे संत आहेत ते जगाच्या कानाकोपऱ्यात न्यायचं काम फादरांनी केलं। म्हणजे रोमच्या व्हॅटिकन जी त्यांची धर्मपीठ आहे आमचं, त्यामध्ये भारतीय संतांना स्थान केवळ फादर दिब्रिटोने मिळालं। फादर दिब्रिटो नेहमी सांगायचे की तुकारामक नावाच्या सेतूवरून मी ख्रिस्ताच्या चरणाशी आलेलो आहे। त्यामुळे त्यांनी हे सगळं प्रचंड मोठं काम केलं आणि मराठी भाषेवर त्यांनी नितांत प्रेम केलं। इथली संस्कृती असू द्या, इथलं साहित्य असू द्या, इथली माणसं असू द्या, त्याकरता ते उभे राहिले आणि लेखकाने लोकलढ्यामध्ये उभं राहिलं पाहिजे हा संदेश त्यांनी त्यांच्या आयुष्यातून दिला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फादर सातत्याने कार्यरत होते की माझा कुणावरही राग नाही, माझा कुणाचाही बद्दल द्वेष नाही। वैचारिक आमचे मतभेद असू शकतात अनेकाबरोबर, म्हणून फादर सातत्याने म्हणायचे की मी प्रथम धर्मगुरू आहे आणि त्यानंतर कार्यकर्ता आणि लेखक आहे। तर हे जे फादर आणि त्या निमित्ताने वसई जी नगरी आहे ती त्यांनी जगभर नेली फादरांनी। त्यामुळे त्यांचं जे काही योगदान आहे ना ते अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आता आपण सगळे कॉन्फिडन्स हरवलेल्या सगळ्या वातावरणात आहोत, प्रत्येक माणसामध्ये द्वेषाच्या भिंती उभ्या राहिलेल्या आहेत। त्यावेळेला फादरांनी जो प्रेमाचा संदेश आपणा सर्वांना दिला आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की अंतिमतः आम्ही भारतीय आहोत।
अंतिम काय उणीव असेल? फादरांच्या नंतर उणीव असेल की एका अर्थाने शक्तिपीठ होतं ते, की असं जगायचं असते हे फादरांनी त्यांच्या जगण्यातून दाखवून दिलं. त्यामुळे फादर नसताना ती उणीव जाणवेल की लोक उभी राहायची, सर्वसामान्य लोक छोट्या छोट्या गोष्टी करता रस्त्यावर यायची, उभी राहायची. ते सगळी प्रेरणा 1989 साली त्यांनी हरित वसई संरक्षण समितीची स्थापना करून संपूर्ण देशाला दिली आहे आणि नॅशनल जिओग्राफी सारख्या मासिकाने त्यांची दखल त्या काळात घेतली होती. ॲग्नेस कोरिया मी फादरांची पुतणी आहे. ज्यावेळेला 1991 साली फादरांनी वसईमध्ये चळवळ चालू केली त्यावेळेला फादरांना खुनाची धमकी आली आणि मी फादरांना सांगितलं की फादर तुम्ही एवढं सगळं लोकांसाठी करताय आणि तुम्हाला लोक मारण्यासाठी टपलेले आहेत. त्यावेळेला ते मला एकच सांगितलं, येशू ख्रिस्त किती वर्ष जगला? मी सांगितलं फक्त 33 वर्ष. फादर म्हणाल मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, मी प्रभूचं कार्य करत राहणार, मी लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहणार, कोणी ऐको न ऐको पण मी माझा दीप तेवत ठेवणार. मला माहीत आहे की मिणमिणती वाच ज्याप्रमाणे ती तेवत राहते, अनेक वाती निर्माण करते, त्याप्रमाणे मला सूर्य होता आलं नाही पण मी वात बनेन आणि संपूर्ण जगाला प्रकाश देईन. मी छोटासा दीप बनेन, माझ्या जवळचा अंधकार मी नष्ट करेन, मी फूल बनेन आणि जगाला सुवास देत राहीन. असे आमचे अंकल सगळ्यांना सुवास देऊन गेलेले आहे. जरी ते शरीराने गेले तरी ते मनाने आहेत आणि त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबांतून, त्याच्या शरीरातल्या प्रत्येक कणांतून फक्त वसईवर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात नाही तर संपूर्ण जगभर त्यांनी जी चळवळ चालू केलेली आहे ती चळवळ कधी नष्ट होत नाही, चळवळीला अंत नसतो. आमच्या ह्या फादरांना परमेश्वर नक्कीच सर्व देवदूताबरोबर स्वर्गात घेऊन गेलेला आहे. ते इथे शरीर नसले तरी स्वर्गातून ते आपले कार्य कायमचे चालू ठेवणार आहेत आणि लोकांचं कल्याण ते कायम चालू ठेवणार आहेत. फादर दिब्रिटोच्या आजच्या गाण्यामुळं संपूर्ण वसई आज हळहळते आहे. त्याचं कारण की ते केवळ कॅथलिक धर्मगुरूच नव्हते तर त्यांनी संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारचं पर्यावरणाविषयी चैतन्य निर्माण केलं. पर्यावरणाचा ह्रास होऊ नये आणि वसई जशी सुंदर आहे, निसर्गरम्य आहे, हरित आहे, ते वसईचं सौंदर्य टिकून राहावं, वसईचं हरित पण टिकून राहावं, वसई जशी आहे तशी टिकून राहावी म्हणूनच त्यांनी चळवळ उभी केली. एका बाजूने त्यांनी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जीवनभर खूप सहन केलं, खूप प्रयत्न केले. दुसरीकडे वसईमध्ये जो दहशतवाद होता तो दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण केली की ही वसई ईश्वराने सुंदर अशी निर्माण केलेली आहे. निसर्ग सुंदर वसई आहे, सगळीकडे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे आहेत, फळझाडांनी लहडलेली झाडं, फुलांनी बहरलेल्या फुलवेली, हे सगळं सौंदर्य इथं असताना ते आपण नष्ट करू नये, ते आपण टिकून ठेवावं अशी त्यांची भूमिका होती. आणि म्हणूनच खऱ्याखुऱ्या अर्थाने धर्मगुरू कोण, जे स्वर्गात ईश्वर निर्मित जे आहे, सगळ्या ईश्वर निर्मितीचं जे संवर्धन करतात ते खऱ्याखुऱ्या अर्थाने धर्मगुरू. त्यांनी फक्त धर्मप्रचारच केला नाही तर लोकांना खऱ्याखुऱ्या अर्थाने त्यांनी स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी, दहशतवादापासून मुक्ती देण्यासाठी, त्याचप्रमाणे निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी जे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला तोड नाही. त्याबद्दल ईश्वर त्यांना चिरंतन शांती देव. मार्शल डिब्रिटो, मी फादरांच्या मोठ्या भावाचा मुलगा.
आणि फादर आमचे वडील वारायच्या अगोदरपासून फादर आमच्याच घरी राहतात आणि त्यांची शेवटची इच्छा होती की माझं शेवटचे दिवस घरी जावे म्हणून. आणि मग मागे 15 मेला आम्ही त्याला घरी आणलं. त्याच्या अगोदर ते घरी होते, मग नंतर थोडे दिवस कर्जिउमला होते. 15 मेला घरी आणल्यानंतर 2-2.25 महिने ते आमच्या घरात होते आणि त्यांची इच्छा होती की शेवटचं माझं मरण आहे ते माझ्या घरी व्हावं, ही त्यांची शेवटची इच्छा होती. आणि आमच्या परीने आम्ही जेवढी सेवा करता येईल त्यांची फादरांची केली. काय म्हणजे त्यांना शेवटच्या काय आजार झाला होता? तर त्याला मल्टिपल मायलोमा होता. जेव्हा निदान झालं तेव्हा डॉक्टर क्षितिज जोशींनी सांगितलं की 3 महिनेच जगतील, परंतु ते 3 वर्षापेक्षा जास्त जगले. काय फादरांचं म्हणजे काय एखादी आठवण, तुमची कौटुंबिक आठवण काय सांगा? फादर म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, कारण माझी मोठी बहीण आहे फादर ह्यामध्ये फक्त 10-11 महिन्याचं अंतर आहे. त्यामुळे मी सुरुवातीला मी लहान होतो, मी एकटाच आहे, मला माहिती नव्हती की हाच माझा भाऊ आहे मोठा. नंतर वयात आल्यानंतर मग कळलं की या माझा काका आहे म्हणून. फादरांच्या बरोबरीने मी जवळजवळ 40 वर्ष म्हणजे सुवार्थाचे फादर संपादक होते तेव्हापासून फादरांच्या बरोबरीने मी होतो. आणि फादरांनी त्यावेळेला सुवार्था साहित्य मेळावा आणि बालसाहित्य मेळावा, त्यानंतर उपवासकालीन व्याख्यानमाला असे काही मासिक बाह्य जे उपक्रम सुरू केले आमच्या वसईमध्ये. त्याने आमच्या वसईकरांना त्यांनी काय ऐकावं, कोणाचं ऐकावं, कसं ऐकावं आणि काय वाचावं ह्याची एक अभिरुची आमच्या वसईकरांमध्ये त्यांनी निर्माण केली. आणि त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रातले मोठमोठे विचारवंत ज्यांना त्यांनी वसई दाखवली आणि असे विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी फादरांमुळे आम्हा वसईकरांना मिळाली. आणि त्यामुळे वसईकडे बघण्याचा ह्या विचारवंत ज्येष्ठ लोकांचाही दृष्टिकोन बदललेला आम्हाला जाणवत गेला. आणि फादरांच्या शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा त्यांना लेखन करणं शक्य नव्हतं, त्यांचं जे शेवटचं अनाहत पुस्तक आहे हे पूर्ण पुस्तक त्यांनी सांगून मला लिहिण्याची एक लेखनिक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. आणि तो माझा अनुभव एक वेगळ्या प्रकारचा एक आध्यात्मिक अनुभव म्हणा, एक वैचारिक अनुभव म्हणा, पण एक माझ्या काहींच्या स्मरणात राहील अशा प्रकारचा तो अनुभव आहे. आणि असे हे फादर आज आमच्यातून निघून गेलेले आहेत, जणू आमच्या वसईचं व्यासपीठच निघून गेलेलं आहे. फादरांना भावपूर्ण श्रद्धांजली.